The last theorem of this chapter is that the midpoint theorem. Before the study about midpoint theorem, first we discuss about the what is the definition of the midpoint. The midpoint कशाला म्हणायचं ते पहा. First we consider, suppose this is the segment AB having the length 10 centimeter. मी हा सेगमेंट AB घेतलेला आहे आणि ज्या सेगमेंट AB ची लेंथ घेतलेली आहे 10 सेंटीमीटर. टेक द पॉइंट एनी पॉइंट on the segment AB such that points divide the two equal parts of that given segment, then that point is known as the midpoint. एक AB वर असा पॉईंट घ्या की ज्या पॉईंटमुळे ABचे दोन इक्वल पार्ट होतील, तेव्हा त्या जो पॉईंट दिलेल्या सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट करत असेल ना, तेव्हा त्या पॉईंटला म्हणायचं मिड पॉईंट. A point which divides the two equal parts of a given segment, then that point is known as the midpoint of that given segment. मग मिडपॉईंटशी रिलेटेड थेरम आहे म्हणून मी ही डेफिनेशन सांगितली आहे. थेरम काय दिलेला आहे? द लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिडपॉईंट ऑफ एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल इज पॅरलल टू द थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट. की दिलेला जो ट्रायंगल आहे ना, त्या ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साईडचे मिडपॉईंट जोडायचे आणि त्या दोन पॉईंटचे जे काही दोन साईडचे जे मिडपॉईंट आहेत त्या मिडपॉईंटने जोडलेला जो काही सेगमेंट आहे तो थर्ड साईडला पॅरलल असतो आणि त्याचा हाफ असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणून डायग्राम करताना काय करणार आपण याच्यामध्ये, फर्स्ट वी ड्रॉ अ ट्रायंगल ABC. सुरुवातीला आपण एक ट्रायंगल काढूया ABC. सपोज दिस इज द ट्रायंगल ABC अँड देन वी टेक द पॉईंट ऑन द साइड AB अँड साइड AC सच दॅट सपोज दिस इज द P इज द मिड पॉईंट ऑफ द साइड AB and Q is the midpoint of the side AC. मी इथं काय केलेलं आहे, आपला ट्रायंगलमध्ये दिलेलं आहे लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिडपॉईंट ऑफ एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल. सपोज P इज द मिडपॉईंट ऑफ द साइड AB, Q इज द मिडपॉईंट ऑफ द साइड AC आणि मग या मिडपॉईंटला जोडणारा लाईन सेगमेंट, द लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिडपॉईंट ऑफ एनी टू साइड, तो काय आहे ऑफ ए ट्रायंगल इज पॅरलल टू द थर्ड साइड. म्हणजे PQ हा लाईन सेगमेंट उरलेली थर्ड साइड जो आहे BC याला काय दाखवायची, पॅरल दाखवायची अँड दॅट PQ इज हाफ ऑफ द BC. आणि हा लाईन सेगमेंट PQ जो आहे तो लाईन सेगमेंट PQ BCच्या हाफ असणं आवश्यक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणून गिव्हनमध्ये काय लिहिणार आपण, फर्स्ट वी राईट द गिव्हन. गिव्हनमध्ये काय लिहिणार, लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ एनी टू साइड्स. मिड पॉईंट दिलेले तर आपल्याला कोणत्याही दोन साईडचे. मग इन ट्रायंगल गिव्हनमध्ये लिहिणार आपण इन ट्रायंगल ABC पॉईंट P अँड Q आर दी midpoints ऑफ साइड AB अँड AC रिस्पेक्टिवली. आपण कन्सिडर केले की पॉईंट P आणि पॉईंट Q हे काय आहेत, मिड पॉईंट आहेत कोणत्या साईडचे, AB अँड AC. दॅट मीन्स AP इज इक्वल टू BP अँड AQ इज इक्वल टू CQ. मीन्स AP इज हाफ ऑफ द AB अँड AQ इज हाफ ऑफ द AC. हे लिहिता येईल आपल्याला. आणखी काय दिलेलं आहे, द लाईन सेगमेंट जॉईनिंग इन ट्रायंगल ABC पॉईंट P अँड Q आर द मिड पॉईंट्स ऑफ द साइड AB अँड AC रिस्पेक्टिवली. पुढे काय दिलेलं आहे, प्रूव्ह दॅट. काय करायचं आपलं, प्रूव्ह काय करायचं आहे याच्यामध्ये, प्रूव्ह करायचं आहे की या दोन मिड पॉईंटना जोडणारा जो काही लाईन सेगमेंट आहे तो त्या थर्ड साईडला पॅरलल असून तो थर्ड साईडचा हाफ आहे. म्हणून टू प्रूव्हमध्ये आपल्याला लिहावं लागेल, टू प्रूव्ह PQ इज इक्वल टू हाफ ऑफ BC अँड PQ पॅरलल टू BC हे दाखवायचं आहे आपल्याला. दोन PQ हे BCला पॅरलल आहे आणि PQ हे BCच्या हाफ आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन काय करणार तुम्ही आता याच्यामध्ये, की कन्स्ट्रक्शन करताना एक्सटेंड द सेगमेंट PQ सच दॅट, एक्सटेंड द सेगमेंट PQ सच दॅट P डॅश Q डॅश R अँड PQ इज इक्वल टू QR. हा सेगमेंट PQ असा वाढवा आणि त्याच्यावर एक पॉईंट R घ्या
की जेणेकरून पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू क्यू आर अँड ड्रॉ द सेगमेंट आर सी, आणि हे जॉईंट करा पॉईंट आर आणि सी जॉईंट करा, हे एकमेकाला जॉईंट करा पॉईंट सी आणि आर, हा पॉईंट जॉईंट करा. आणि मग याचा आपल्याला प्रूफ लिहायचा आहे. आता प्रूफ लिहिता वेळेस काय करायचं याच्यामध्ये की सुरुवातीला आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवावं लागतील. हे दोन ट्रायंगल जे आहेत ते आपल्याला सहज कॉन्ग्रुएंट दिसतात SAS टेस्टनुसार, कारण हे व्हर्टिकली अपोजिट अँगल दाखवले. मग याच्यानुसार काय दाखवता येईल आपल्याला, यानुसार हे दोन ट्रायंगल जर आपण SAS टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट दाखवली तर हा आणि हा अल्टरनेट आपल्याला CACT हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवता येतात. मग हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले की लाईन AP अँड लाईन RC पॅरलल दाखवता येतात. CACT AP आणि RC हे कॉन्ग्रुएंट आहेत, आणि मग त्याच्यानुसार AP इज इक्वल टू PB आहे, PB इज इक्वल टू RC येईल. मग आणि AP is parallel to RC, that means AB is parallel to RC, means PB is parallel to RC, and one pair of the opposite sides of a quadrilateral is congruent and parallel, then that quadrilateral is a parallelogram. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये क्वाड्रिलॅटरल PBCR हा पॅरलोग्राम दाखवता येईल, त्याच्या अपोजिट साईड कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवता येईल, पॅरलल आहेत हेही दाखवता येईल, आणि मग त्यानुसार PQ इज पॅरलल टू BC अँड PQ इज इक्वल टू हाफ ऑफ BC हेही प्रूव्ह करता येईल आपल्याला. पहा प्रूफ त्याच्यामध्ये. मग सुरुवातीला लिहा इन ट्रायंगल AQP, इन ट्रायंगल AQP हा पहिला ट्रायंगल, अँड ट्रायंगल CQR, अँड ट्रायंगल CQR हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवा. मग पहिलं काय दिलं आहे याच्यामध्ये की साईड AQ इज कॉन्ग्रुएंट टू साईड CQ, दिस साईड AQ साईड अँड CQ साईड आर कॉन्ग्रुएंट. हे कुठून आणलं, हे दिलेलं आहे आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशनमध्येच. त्याच्यानंतर अँगल AQP आणि अँगल CQP हे दोन अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. अँगल AQP इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CQP, याचं रिझन काय लिहायचं, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणखी काय दाखवता येईल की साईड PQ इज कॉन्ग्रुएंट टू साईड RQ, साईड PQ इज कॉन्ग्रुएंट टू साईड RQ. याचं रिझन काय लिहिता येईल की हे दिलेलं आहे कन्स्ट्रक्शनमध्ये आपण घेतलेलं आहे. आणि मग जर असं असेल तर देअरफॉर यू कॅन से दॅट ट्रायंगल APQ इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल CQR, APQ इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल CQR. याचं रिझन काय लिहिता येईल, SAS टेस्ट. याचं रिझन काय लिहिता येईल आपल्याला, SAS टेस्ट लिहिता येईल. मग हे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग पार्ट्स आर ऑल्सो बी कॉन्ग्रुएंट. मग देन यू कॅन प्रूव्ह दॅट दिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू धिस अँगल. मीन शॉर्ट, देअरफॉर अँगल PAQ is congruent to angle CQ. PAQ is congruent to angle RCQ. याचं कारण काय लिहिता येईल आपल्याला, CACT, आणि याला गिव्ह द इमॅजिन इक्वेशन नंबर 1 म्हणूया आपण. त्याचप्रमाणे आपल्याला काय दाखवता येईल की साईड AP इज कॉन्ग्रुएंट टू साईड RC अँड साईड AP is congruent to side CR. Give the imagine equation number 2. याचं रिझन लिहिता येईल CSCT, हे लिहिता येईल आपल्याला. मग फ्रॉम इक्वेशन 1 वरून आपण लिहू शकतो की इक्वेशन 1 वरून काय, अँगल PAQ कॉन्ग्रुएंट टू अँगल RCQ, म्हणजे हा अँगल PAQ आणि अँगल RCQ हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. कशामुळे कॉन्ग्रुएंट आहे, फ्रॉम इक्वेशन 1. मग जर हे कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्याशी रिलेटेड असलेली साईड AB अँड RC पॅरल असतील. फ्रॉम इक्वेशन 1 AP इज पॅरलल टू RC. याचं कारण काय लिहिता येईल आपल्याला, अल्टरनेट अँगल टेस्ट. AP इज कॉन्ग्रुएंट टू, फ्रॉम इक्वेशन 1 इथं लिहितो मी, फ्रॉम
इक्वेशन 1 बी पॉईंट इथं वर लिहितो जरा. फ्रॉम इक्वेशन 1 ए पी इज पॅरलल टू आर सी. हे ए पी आणि आर सी काय आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. मग जर ए पी आणि आर सी एकमेकाला पॅरल आहेत तर मी ॲट द प्लेस ऑफ द ए पी यू कॅन टेक द पी बी घेऊ शकतो. दॅट मीन्स पी बी इज पॅरलल टू आर सी आणि याला गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर 3 म्हणूया आपण. हा ए पी जो आहे तो ए बीचा पार्ट आहे. मग ए पी जर आर सीला पॅरल असेल तर ए बी आर सीला पॅरल आहे. ए बी जर आर सीला पॅरल असेल तर पी बीसुद्धा आर सीला पॅरल आहे, कारण तो पार्ट आहे. गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर आपण त्याला 3 नाव दिलेलं आहे. परत इक्वेशन आपण 2 वरून फ्रॉम इक्वेशन 2 वरून काय इक्वेशन 2 मध्ये दिले की साईड ए पी इज कॉन्ग्रुएंट टू साईड आर सी. साईड ए पी इज कॉन्ग्रुएंट टू साईड आर सी. हे कुठून आणलं, फ्रॉम इक्वेशन 2. बट वी नो दॅट ए पी इज कॉन्ग्रुएंट टू पी बी. हे ए पी इज कॉन्ग्रुएंट टू पी बी कुठून आणलेले, हे आहे गिव्हनमध्ये दिले आपल्याला, कारण पी इज द मिड पॉईंट ऑफ द साईड ए पी अँड पी बी. मिड पॉईंट ऑफ द ए बीचा दिलेला आहे. मग फ्रॉम या दोन्हीवरून आपल्याला काय लिहिता येईल, देअरफॉर यू कॅन से दॅट पी बी इज कॉन्ग्रुएंट टू किंवा पी बी इज इक्वल टू आर सी. गिव द इमॅजिन इक्वेशन नंबर 4. मग 3 आणि 4 वरून आपल्याला सांगता येईल की पी बी इज पॅरलल टू आर सी, पी बी इज इक्वल टू आर सी. मग इन एनी quadrilateral if one pair of the opposite sides are parallel and congruent then that quadrilateral is a parallelogram. म्हणून आपल्याला यावरून काय दाखवता येईल की हा जो काय आहे quadrilateral इथं लिहू शकतो मी. therefore quadrilateral PBCR is a parallelogram. हे कुठून आणलं पॅरलोग्राम, कारण फ्रॉम इक्वेशन 3 and 4. फ्रॉम इक्वेशन 3 and 4 काय 3 and 4 मध्ये आपल्याला की 3 मध्ये पी बी इज इक्वल टू आर सी, पी बी पॅरलल टू आर सी अँड 4 मध्ये पी बी इक्वल टू आर सी. मग इन एनी quadrilateral इफ वन पेअर ऑफ द अपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरल असेल तर दॅट quadrilateral इज ए पॅरलोग्राम. आपण हा थेरम अभ्यासलेला आहे. म्हणून quadrilateral PBCR इज ए पॅरलोग्राम फ्रॉम इक्वेशन 3 and 4. जर असं असेल हा quadrilateral पॅरलोग्राम असेल तर त्यांच्या अपोजिट साईड्स आपण इक्वल दाखवलेल्या आहेत. आत्ताच ही साईड इक्वल दाखवलेली आहेत. मग उरलेले साईड कोणते आहेत, BC इज कॉन्ग्रुएंट टू पी आर. याचं कारण काय आहे, BC इज कॉन्ग्रुएंट टू पी आर अँड BC पॅरलल पी आर. याचं रिझन लिहिता येईल अपोजिट साइड्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर इक्वल अँड पॅरलल. हे लिहिता येईल आपल्या याच्यामध्ये. जागा पुरत नाही मी वर लिहितो आता याच्यामध्ये की आपल्याला गिव्हनची गरज नाही आणि थेरमची याची गरज नाही आहे. म्हणून इथं लिहिता येईल आपल्याला मिड पॉईंट थेरमचे. आपण कुठपर्यंत आलेलो आहोत त्याच्यामध्ये की BC पॅरलल टू पी आर, BC पॅरलल टू पी आर अँड BC इज इक्वल टू पी आर. दॅट मीन्स हे काय आहे अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलोग्राम. मग BC इज इक्वल टू पी आर हे लिहिता येईल आपल्याला. म्हणजे एक प्रूव्ह झालेलं आहे आपल्याला इथं की BC पॅरलल पी आर आलेलं आहे. दॅट मीन्स बरं हे घेऊया अगोदर, BC इज इक्वल टू पी आर but Q is the midpoint of PR. Therefore you can say that BC is equal to twice times PQ. इथं रिझन लिहिता येईल आपल्याला की PQ is half of the PR, कारण आपण हे कन्स्ट्रक्शनमध्ये घेतलेलं आहे. Therefore you can say that half of BC is equal to PQ and here is the proof. आपल्याला एक झालेलं आहे की PQ is equal to हाफ ऑफ BC आलेलं आहे. पण आपण दाखवलेलं आहे की BC पॅरलल टू पी आर दाखवलेलं आहे अँड BC पॅरलल टू पी आर. हे BC पॅरलल टू पी आर अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलोग्राम आर पॅरलल हे माहीत आहे आपल्याला. पण इथं काय लिहिता येईल आपल्याला की BC इज पॅरलल टू PQ इज द पार्ट ऑफ द PR ना. देअरफॉर PQ इज ऑल्सो पॅरलल टू BC अँड देअरफॉर यू कॅन से दॅट PQ is parallel to BC and hence the proof. The line segment joining the midpoint of any two sides P and Q are the midpoint of side AB
अँड क्यू इज द मिड पॉईंट ऑफ साईड ए सी. आणि मग यांना लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ एनी टू साईड हो पी क्यू इज पॅरलल टू द थर्ड साईड आलेला आहे. आणि लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ एनी टू साईड इज हाफ ऑफ दी थर्ड साईड, हे पण प्रूव्ह झालेलं आहे. अँड हे इज द प्रूफ.